नमस्कार साहित्य उत्सव. मी रेश्मा. पहिल्या आणि दुसऱ्या औद्योगिक क्रांतीने माणसाचं जीवन सुखकर झालं, पण तिसऱ्या औद्योगिक क्रांतीने तर मानवी जीवनात आमूलाग्र बदल झाले. इंटरनेटचा प्रवेश आपल्या आयुष्यात झाला आणि जग अधिकच जवळ आलं. आपल्याला एकमेकांशी संपर्क साधणं अगदी सहज शक्य व्हायला लागलं. कम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन यांच्यासारखी उपकरणं आपल्या हातात आली. ज्ञानाच्या आणि मनोरंजनाच्या कक्षा रुंदावल्या. ऑनलाईन प्लॅटफॉर्मची हीच अद्भुत रोमांचक दुनिया आपण समजून घेणार आहोत धीरज बोरकर यांच्यासोबत साहित्य उत्सवच्या विशेष प्रसारणातून. सफर आभासी जगाची. साहित्य उत्सव समूहातील सर्व सदस्य तसेच इतर माध्यमांतून माझा आवाज ऐकणाऱ्या सर्व श्रोते वर्गाला नमस्कार करतोय. मी धीरज बोर करतोय सॉरी, मी धीरज बोरकर बोलतोय. खरं तर मी बोर करतोय असं लिहिताना म्हणतो, पण आज चुकून बोलण्यात यायला पण हरकत नाही. खरं तर बोरच करतोय. पण आभासी जगाची सफर या साहित्य उत्सवद्वारा निर्मित शृंखलेच्या 9व्या भागात पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत करतोय. आणि जसं की आपण सर्वांना माहीतच आहे की आपण चर्चा करतोय गेल्या कित्येक आठवड्यांपासून 8 आठवड्यांपासून आभासी जगाच्या, इंटरनेटच्या, आंतरजाळ्याच्या इतिहासाबाबत, ज्या अंतर्गत सफरीच्या 5व्या भागात आपण गुगलवर आलेलो होतो. आणि गुगलच्या इतिहासात डोकावताना गेल्या 4 भागांमध्ये आपण गुगलच्या इतिहासासोबत गुगल जाहिरातींबद्दल चर्चा करत आलेलो आहोत. आणि गुगलच्या जाहिराती, ॲड इंडस्ट्री कसं डॉमिनेट करते आंतरजाळ्याला, आभासी जगाला, खरं तर संचलनच करते आभासी जगाचं, या सर्व गोष्टींबद्दल चर्चा केलेली आहे. परंतु मी नेहमी असं म्हणतो की मला विषय जसा जसा उलगडत जाईल तसं तसं आपण बोलू. तर आता याच्यात मी मागच्या आठवड्यात एक जाणीवपूर्वक गोष्ट केली होती. एक शब्द मागच्या आठवड्यात मी वापरला. त्या अनुषंगानेच आज आपली चर्चा, आपली सफर खरं तर आभासी जगाची पुढे जाणार आहे 9व्या भागात. मागच्या आठवड्यात मी सुरुवातीलाच असं बोललो होतो बोलता बोलता की आज आपण पेड सबस्क्रिप्शनबद्दल तर बोलणार आहोतच, पेड प्रमोशनबद्दल बोलणार आहोत, पण सोबतच गुगल मॅपबद्दल बोलणार आहोत. पण त्या एका शब्दानंतर मी गुगल मॅपचा पुढे कुठेही उल्लेख केला नाही त्या भागात. तर तीच माझ्यासाठी या आठवड्यातल्या भागाची हिंट होती, लिंक होती. आणि खरं तर तेच असायला पाहिजे, कारण की पुढे मग मी ते कसं लिंक करणार हे तुम्हाला लक्षात येईलच, पुढे बोलणारच आहे मी. तर आज आपण बोलणार आहोत मित्रांनो गुगल मॅपबद्दल. आपण सर्वांना माहीतच आहे की आपण कुठलीही गोष्ट, कुठलंही ठिकाण खरं तर गोष्टपेक्षा शोधताना कुठेतरी चौकशी करतो, कुठेतरी विचारतो, कुठल्या तरी वळणावर थांबून जरा आढावा घेतो. हे सर्व आपण वास्तविक जगाबद्दल बोलतो आहे, पण त्याची प्रतिकृती आभासी जगाद्वारे आपल्याला देण्याचं काम गुगल मॅप करतो. तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की कुठेही बाहेर गेलो की अमुक अमुक दवाखाना कुठे आहे, साई मेडिकल कुठे आहे, किंवा गर्ल्स हायस्कूल कुठे आहे, बॉईज हॉस्टेल कुठे आहे, संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटी कुठे आहे, किंवा कुठलंही काही म्हणा, फोर्ट, मुंबई फोर्टमध्ये तो बगीचा कुठे आहे, ते गार्डन कुठे आहे, कोर्ट कुठे आहे, हायकोर्ट, काहीतरी विचारायला आपण लोकांना विचारतो. पण हेच सगळं इंडिपेंडंटली प्रत्येक व्यक्तीने करावं या संदर्भात गुगलने रिसर्च केली. आणि त्यातून जी संकल्पना त्यांच्या डोक्यात आली त्याचं वास्तविक स्वरूप म्हणजे गुगल मॅप. खरं तर हे एक प्रकारचं सर्चच आहे. आपण टॉपिक सर्च करतो गुगलवर, आपण माहिती सर्च करतो टॉपिक वाईज. त्याच्यात एक आणखीन भर 2005मध्ये घातली गुगलने, जागा शोध करा, सर्चिंग फॉर न्यू प्लेसेस. सगळ्यांना वाटतं की नवनवीन, तुम्ही बऱ्याच प्रोफाईल्समध्ये बघत असाल की त्यांच्या पर्सनल इंटरेस्टमध्ये लिहिलं असतं की ट्रॅव्हलिंग, साईट सीन वगैरे, म्हणजे त्यांना बाहेर फिरायला आवडतं, ट्रॅव्हल करायला आवडतं. त्यांच्यासाठी गुगल मॅप खूपच महत्त्वाचा आहे. खूप लोकांची आवड असते बाहेर फिरण्याकरता. तर आता बऱ्याच लोकांना बाहेर फिरायला आवडतं म्हणून गुगल मॅपचा उदय झाला का, निर्माण झालं का? तर नाही, त्याच्यात बाकी बऱ्याच गोष्टी आहेत. खरं तर आपल्यासाठी खूप फायद्याची गोष्ट आहे. खास करून आपण दृष्टीहीन, दृष्टीबाधित लोक आहोत, त्यांच्यासाठी तर गुगलने एक नवं दालनच खुलं करून दिलेलं आहे जगाला एक्सप्लोअर करण्याकरता. त्याबद्दल गुगलचे धन्यवादच आहेत. आभासी जगाअंतर्गत वास्तविक जगाचं दर्शन आपल्याला घडवत आहेत, म्हणजे कमालीचीच गोष्ट आहे की आपल्याला वास्तविक ठिकाणं शोधण्यासाठी आभासी जगाचा आधार घ्यावा लागतो आणि ते अतिशय उत्तमरित्या गुगल करतं आहे. तर
आता आपण थोडंसं इतिहासाबद्दलही बोलूच गुगल मॅपच्या, की गुगल मॅप आलं कसं. पण हे खरं तर तुम्हा आम्हासारख्या सामान्य जनांपर्यंत आलं, आपल्या उपयोगाचं असलं तरी बाकीही बऱ्याच गोष्टी त्याच्यात आहेत, त्यांच्यावरही आपण चर्चा करूच. बाकी गुगल मॅप कसं आपल्यासाठी उपयोगी आहे आणि ते योग्य आहे की नाही, की निरुपयोगीही आहे, तर का निरुपयोगी आहे, किंवा त्याबद्दल काय सतर्कता आपण बाळगायला हवी, ह्या सगळ्या बाबींबद्दलही आपण चर्चा करणार आहोतच. तर इतिहासाबद्दल बोलताना सरळच आहे की 2005मध्ये गुगल मॅपचा उदय झाला आणि त्या काळात गुगल मॅपला कॉम्पिटिटर्सही होते. याहू मॅप्स आणि मॅपक्वेस्टसारख्या इतर कंपन्या, त्यांचंही मॅपिंग सर्व्हिस होतंच. पुन्हा एक नवीन आणि उत्तम कंपनी होती वेज नावाची, त्यांचंही मॅपिंग सर्व्हिस जबरदस्त होतं. अमेरिकेत एक ब्लाइंड वेज नावाचं ॲप्लिकेशनही खूप गाजलं होतं आयफोनसाठी. गुगल मॅप व्यतिरिक्त ब्लाइंड वेज अतिशय जबरदस्त काम करतं असं म्हणणं होतं त्या अमेरिकन ब्लाइंड कम्युनिटीचं, की हे एक नंबर ॲप आहे अमेरिकेत वापरासाठी ब्लाइंडच्या नॅव्हिगेशनसाठी. तर हरकत नाही, पण ते वेजही त्या काळात होतं. आता गुगल मॅप 2005मध्ये आलं, पण 5 ते 7 ह्या 2007पर्यंतच्या काळात त्यांना थोडासा डेव्हलप करायला वेळ लागला. मॅपिंग इतकं सोपं नव्हतं, कारण की त्यांचे कॉम्पिटिटर्सही होते, त्यांच्याकडे मॅपिंग सर्व्हिसेस होत्या. आता गुगलला स्वतःचा मॅप डेव्हलप करण्यासाठी त्यांच्याकडे काही अजून कंपन्या होत्या. की होल नावाची एक कंपनी आहे त्यांनी ते सॅटेलाईट अंतर्गत पूर्ण पृथ्वीचा व्ह्यू घ्यायचं काम करायचं. तर ते जे की होल आहे त्याचंच नंतर गुगल अर्थ, आपल्याला माहीत असेल की गुगल अर्थमध्ये गेलो की आपण सॅटेलाईट थ्रू सगळं काही बघू शकतो, इवन आपलं घरदार काही जे काही बघायचं असेल सॅटेलाईटमध्ये जे काही अवेलेबल आहे सगळं. तर ते गुगल अर्थ म्हणून की होल नंतर अस्तित्वात आलं. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक अजून झिप डॅश नावाची एक कंपनी होती, त्यांना GPS सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या. झिप डॅशचं कामच होतं ते GPS साठी काम करायचं गुगलसाठी. तर या सॅटेलाईट व्ह्यू आणि GPSमुळे, म्हणजेच झिप डॅश आणि की होलमुळे गुगल मॅपला आपलं मॅपिंग डेव्हलप करायला हेल्प झाली बरीच. आणि 2007 हे वर्ष ठरलं गुगल मॅपसाठी क्रांतिकारी. कारण पुन्हा एकदा गुगल इनोव्हेटिव्ह आहे, कमालीचंच नवीन संकल्पनांमध्ये ते हात घालतं आणि यशस्वीरित्या कमाल करून दाखवतं. आता 2007मध्ये काय झालं की ब्लॅकबेरीसारख्या पाम टॉप, तुम्हाला माहीत असेल लॅपटॉप, डेस्कटॉप आणि पाम टॉप, अजून एक टॉप आहे त्याचा शब्द मला आठवत नाही आहे, लॅपटॉप, डेस्कटॉप, पाम टॉप, पण हरकत नाही. पाम टॉप म्हणजे तुमच्या तळहातावर जी टेक्नॉलॉजी, ज्या डिव्हायसेस तुम्ही वापरता हातात, तर ब्लॅकबेरीसारख्या फोनमध्ये 2007मध्ये गुगल मॅप आलं. तर तळहातावर जी टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे आणि ती इतकी हेल्पफुल आहे की तुम्हाला अनोळखी ठिकाणी पूर्णपणे मदत करू शकते, तर तिचं पॉप्युलर होणं, लोकप्रिय होणं स्वाभाविकच होतं. पण 2007मध्ये अजून एक क्रांती अमेरिकेत घडली. गुगल मॅपचा उदयच अमेरिकेत झाल्यामुळे तिथूनच त्याचं एक्सपॅन्शन कसं झालं ते बोलूच आपण. तर 2007मध्ये अमेरिकेमध्ये पहिला आयफोन लॉन्च झाला. आणि यासोबतच काय झालं, आधी जसा मी ब्लॅकबेरी आणि मोटोरोलाच्या हँडसेटचा उल्लेख केला मोबाईलचा, त्यात तर गुगल मॅप आलंच, पण आयफोनमध्ये प्री लोडेड गुगल मॅप यायला लागलं. आयफोन घ्या, सोबतच गुगल मॅप मिळेल तुम्हाला, एक्सप्लोअर करा नवीन प्लेसेस. तर त्याच्यामुळे गुगल मॅपचाही रेव्हेन्यू इन्क्रीज झाला खरं तर, आणि ॲपलचं स्टेटस वाढलं. आणि ॲपलचा आयफोन म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, अमेरिकेतला प्रत्येक व्यक्ती ॲपलचा आयफोनच यूज करतो किंवा आयफोन यूज करतोच, दुसरं काही यूज करत असेल नसेल माहीत नाही, पण आयफोन प्रत्येक अमेरिकन माणसाकडे आहे जो मोबाईल वापरतो. तर 2007 नंतर तळहातावर जी टेक्नॉलॉजी आली त्याचा उपयोग लोकांना पुरेपूर घेता यावा, जगाला एक्सप्लोर करण्यासाठी चांगली मदत व्हावी, म्हणून गुगल मॅपचं आता काम होतं, गुगलचं काम होतं की आता ती टेक्नॉलॉजी डेव्हलप कशी करायची. त्याच्यासाठी गुगल मॅपने पहिले तर अमेरिकेतल्या अनेक शहरांमध्ये आणि नंतर जगातल्या 187 देशांमध्ये जो मिळेल त्या मार्गाने, पायी, सायकलवर, गाड्यांमधून, प्लेनमधून, ट्रेनमधून व्ह्यूज कलेक्ट केले. 2007मध्ये स्ट्रीट व्ह्यू नावाचं एक फंक्शन त्या मॅपमध्ये जुळलं, ज्यातून लोकांना पूर्ण व्ह्यू मिळायचा की स्ट्रीट नेमका कुठून कसा कुठे जाणार. त्यात काय झालं, या स्ट्रीट व्ह्यू डेव्हलपिंगसाठी जे मी आता बोलत होतो की 187 देशांमधून मिळेल त्या मार्गांनी गुगलने फोटोज कलेक्ट केले. आणि किती कलेक्ट केले असतील इमेजेस, 170 बिलियन. 1 बिलियन म्हणजे 1 अब्ज. तर असे 170, म्हणजे भारताची लोकसंख्या 130 करोड, म्हणजे 1 अब्ज 135 करोड, 1 अब्ज 35 कोटी भारताची लोकसंख्या आहे. तर विचार करा, असे 1 अब्ज, जगाची 7 अब्ज लोकसंख्या आहे, पण त्यांनी
पिक्चर्स कलेक्ट केले 170 अब्ज, ज्यातून त्यांना जगातल्या जवळजवळ 80-90%चा व्ह्यू मिळाला असेलच. पण तरीही 2007-08ची गोष्ट करतोय मी, त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी तितकी डेव्हलप नव्हती त्यांची, पण त्यांच्याकडे व्ह्यू होता. मग त्यांनी त्या फोटोजमधून स्ट्रीट व्ह्यू दिला लोकांना आपल्या आयफोनमध्ये बघायला. आपल्या हातावर, तळहातावरची गोष्ट तुम्ही विचार करा, किती फ्रेंडली, युजर फ्रेंडली टेक्नॉलॉजी आहे. तुम्हाला कुठेच जाऊन कोणाला विचारायचं नाही आहे. मॅपक्वेस्टसारख्या टेक्नॉलॉजी होत्या त्या काळात, जसं मी म्हटलं आधीच की याहू मॅप आणि मॅपक्वेस्ट होतं. मॅपक्वेस्टमध्येही चांगली सुविधा होती, पण ते काय राहायचं, पेपर वर्क राहायचं. तुम्हाला मॅप घ्यायला लागायचा, पेपर बघायला लागायचा आणि नंतर तुम्ही ट्रॅव्हल करायचं. पण इथे तुमच्या हातावर, तळहातावर छोट्याशा डिव्हाइसमध्ये, मोबाईलमध्ये ब्लॅकबेरीच्या, ॲपलच्या आणि मोटोरोलाच्या तुम्हाला बघायला मिळत होता पूर्ण मॅप. तुम्हाला जर ब्रुकलिन ब्रिजवरून अमुक ठिकाणी जायचं असेल, कुठे वॉशिंग्टन DC त्या व्हाईट हाऊसला जायचं असेल, तर सरळ तुम्हाला स्ट्रीट व्ह्यू दिसायचा. तुम्ही जा की नका जाऊ, पण तुम्हाला मार्ग माहीत पडायचा की कुठून कसं जायचं आहे. तर ह्या टेक्नॉलॉजीमुळे गुगलचा रेव्हेन्यू ऑटोमॅटिकली, गुगल मॅपचा खरं तर वाढत गेला आयफोनमुळे आणि या स्ट्रीट व्ह्यूमुळे पॉप्युलर झालं ते ॲप. पण नुसतं स्ट्रीट व्ह्यूच त्याला जबाबदार होतं का पॉप्युलर व्हायला? नाही. जसं मी आधीच बोललो की मॅपक्वेस्ट किंवा याहू मॅपसारखे जे सोल्युशन्स होते त्या गुगल मॅपसाठी, पर्यायी होते, ऑप्शन्स होते, त्यांचे ॲप्स वगैरे फोनमध्ये नव्हते. गुगल मॅपने तेच तर काम केलं. पाम टॉप, म्हणजे त्यांनी तळहातावर जो प्रवेश केला ना लोकांच्या, तो खूप महत्त्वाचा आहे. गुगल नेहमीच इनोव्हेटिव्ह राहिलेला, मी आधीही बोललो, पण पुन्हा एकदा उल्लेख करतोय जाणीवपूर्वक याचा, की हे इनोव्हेशन, गुगलची जी इनोव्हेटिव्ह वृत्ती आहे की दुसऱ्यांच्या टेक्नॉलॉजीमध्येही आपलं तंत्रज्ञान घुसवा, त्यातून त्यांना रेव्हेन्यू ग्रोथ मिळाली. आणि नंतर 2012मध्ये खरं तर ॲपलने स्वतःचंही मॅप डेव्हलप केलं आणि मग त्यांना तो कन्सर्न आला की ॲपल युजर्सचा डेटाही गुगल बघतं आहे, म्हणून त्यांनी स्वतःचं मॅपिंग डेव्हलप केलं. पण तेच शेवटी गुगलने एकदा कमांड मिळवली मॅपिंग सर्व्हिसेसवर, त्यानंतर ॲपलला तितकंसं जमलं नाही. कारण की ॲपल युजर्स तुम्हाला माहीत आहे अँड्रॉइड युजर्सपेक्षा कमीच आहेत आणि एका पर्टिक्युलर वर्गासाठीच ॲपलचा आयफोन बनवला जातो किंवा त्यांचे डिव्हाइसेस बनवले जातात, अशी ही एक धारणा आहे. खरं तर ती असायलाच पाहिजे, कारण की प्रॉडक्ट्स खूप महाग आहेत. पण त्यात आपण जाऊ नये, आज गुगल मॅपवरच राहू. तर 2012मध्ये ॲपलनेही ॲपल मॅप्स डेव्हलप केले, पण तितकासा त्याचा लोकांमध्ये प्रचार झाला नाही, कारण की गुगल मॅप खूपच युजर फ्रेंडली आहे. आणि नंतर त्यांनी नेव्हिगेशन आणलं, सोबतच डिरेक्शन्ससाठी त्यांनी स्पीकिंग नॅव्हिगेशन, टॉकिंग नॅव्हिगेशन आणलं. ते आपल्याला गाईड करते. गाईड म्हणजे इवन लेफ्ट राईट, किती मीटर, काय सगळं सांगतं. इवन आपल्यासारखा एक अंध व्यक्तीही त्या नॅव्हिगेशनच्या भरोशावर कुठेही ट्रॅव्हल करू शकतो. इतकं जबरदस्त गुगल मॅपचं सर्व्हिस आहे. तर हा जो प्रवास आहे गुगल मॅपचा, तोही काही एकाएकी झालेला नाही आहे. जेव्हा प्री लोडेड आयफोनमध्ये यायचं 2007मध्ये गुगल मॅप, तेव्हा त्यांचं ॲप्लिकेशन नव्हतं. पण जेव्हा 2010 नंतर अँड्रॉइडचा उदय झाला आणि मग ॲपलच्या फोनमध्ये मॅप्स राहायचे, पण ॲपच्या स्वरूपात नाही राहायचे, ते ओपन व्हायचे त्यांच्या ब्राउझरमध्ये. परंतु 2010 नंतर अँड्रॉइडचे फोन यायला लागले 2012 नंतर, तेव्हा अँड्रॉइडसाठी ॲप जेव्हा गुगलने बनवलं, तेव्हा आयफोनसाठी ॲपची गरज भासली यांना. आणि मग खरा सुरू झाला प्रवास गुगल मॅपचा अधिक वेगाने, कारण की आयफोनचं ॲपही पॉप्युलर झालं ॲपल मॅपच्या तुलनेत. आणि अँड्रॉइड तर मग आपल्याला माहितीच आहे की सगळ्यात जास्त रेव्हेन्यू मोबाईल मार्केटमध्ये अँड्रॉइडकडेच आहे सध्या. परंतु याच्यात दुसरीही गोष्ट आहे की ॲपलला जी भीती होती की आपल्या युजर्सचा डेटा जाईल, त्याच्यासाठी ॲपलने आपली प्रायव्हसी डेव्हलप केली. परंतु याआधी अँड्रॉइड म्हणजे गुगल आणि ॲपल, ॲमेझॉन, जितकेही 4 जायंट्स आहेत अमेरिकेमध्ये या गोष्टींसाठी, टेक्नॉलॉजीसाठी, की गुगल, ॲपल, ॲमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट, ही एक कॉन्स्पिरसी आहे. खरं तर याच्यावर रिसर्च करायला पाहिजे की 2007मध्ये जेव्हा आयफोन आला, त्याच्या आधी, आता मी हा थोडासा विषयांतर होते पण बोलतो एक छोटंसं, नंतर आपण याच्यावर काहीतरी चर्चा करू. 2007च्या आधी एक अशी चर्चा झाली होती, करार होणार होता ॲमेझॉन, ॲपल, गुगल आणि मायक्रोसॉफ्टमध्ये, की सर्व मिळून एक तंत्रज्ञान बनवतील, जे आज आपण म्हणतो की गुगलचं आधिपत्य आहे सर्व क्षेत्रांवर, किंवा फेसबुकचं आधिपत्य आहे, किंवा ॲमेझॉनचं आहे, गुगलचंच आहे खरं तर त्यांचा करार असा होणार होता की आपण टेक्नॉलॉजी डेव्हलप करणार आहोत, तर सर्वच करणार होते.
आता आपण बघतोच आहोत सर्व क्षेत्रात सर्वांचेच मोबाईल्स, आयफोन्स किंवा कम्प्युटर्स, लॅपटॉप, सर्व डिव्हायसेस सर्वच कंपन्या बनवतात. ॲमेझॉनपासून गुगलपर्यंत सर्वच बनवतात. तर तेव्हा असं होणार होतं की एक नवीन तंत्रज्ञान बनवायचं, नवीन मोबाईल बनवायचा, नवीन नेटवर्क बनवायचं, नवीन सर्वच त्या हँडसेटला अनुसरून. परंतु ते काही जुळू शकलं नाही. 4 जायंट्स असल्यामुळे सर्वांची आपापली मतं होती, आपापले स्वार्थ होते. म्हणून मग ॲपलने व्यक्तिगत निर्णय घेऊन सर्वात आधी आयफोन लॉन्च केला. अदरवाईज अँड्रॉइड आणि iOSचं मर्जर होऊन आपल्यापुढे काहीतरी आलं असतं. पण याचा फायदाच गुगल मॅपला झाला. अर्थ माझा सांगायचं तात्पर्य हे आहे की 2012मध्ये जसं अँड्रॉइड आलं आणि आयफोनसाठी वेगळं ॲप आलं, त्यामुळे गुगल मॅपचा रेव्हेन्यू डिवाईड झाला. अँड्रॉइडमधून तर ते स्वतःची कमाई करत होते, पण ॲपलमध्ये थर्ड पार्टी आहे ना शेवटी गुगल मॅप, त्याच्यामुळे त्यांना पैसा जास्त मिळत गेला. मग पैसा मिळत गेला म्हणून गुगल इथे थांबतं का? तर नाही. जे थांबतं ते गुगलच कसलं. मग त्यांनी काय केलं पुढे, आता 2013मध्ये पुन्हा एकदा एक क्रांतिकारी पाऊल गुगल मॅपने घेतलं किंवा त्यांच्यासोबत जुळलं एक क्रांतिकारी क्षेत्र. तुम्हाला लक्षात असेल, मी आधीच बोललेलो आहे की त्या काळात 2005मध्ये याहू मॅप्स, मॅपक्वेस्ट आणि वेज नावाच्या कंपनीज कॉम्पिटिटर्स होत्या. तर वेज हा जो मॅपिंग सर्व्हिस आहे ना, वेज, ती अतिशय ॲडव्हान्स्ड आणि खूप ओपन सोर्स ज्याला म्हणतो ना आपण, की त्याच्यात विशेषता अशी होती वेजमध्ये की एक प्रकारचं सोशल नेटवर्किंग मॅप होता तो. कारण की त्याच्यात सुविधा अशी होती जबरदस्त, जी आज आपल्याला गुगल मॅपमध्ये आहे, की वेजमध्ये आपण वापरायचा त्यांची सर्व्हिस आणि आपल्या प्लेसेस आपण त्यात ॲड करत जायच्या. कुणीही नॉर्मल युजर वेजमध्ये आपली प्लेस ॲड करू शकत होता. ही खरं तर वेजच्या रेव्हेन्यूची खूप जमेची बाजू होती आणि त्यामुळे गुगल मॅप वेजकडे आकर्षित झालं. कारण की वेजची पॉप्युलरिटी वाढत होती. मी तुम्हाला जसं म्हटलं की गुगल मॅपचं ॲप्लिकेशन जरी आयफोनमध्ये होतं तरी मी वेजबद्दल बोललो, ब्लाइंडसाठी खूप ॲक्सेसेबल होतं, पण ते सायटेडसाठीही असेलच ना. जर ब्लाइंडसाठी ॲक्सेसेबल होतं तर सायटेडसाठी असेलच. आणि ॲक्सेसेबल याच कारणामुळे होतं की कुठलाही व्यक्ती कुठलीही प्लेस त्या मॅपवर स्वतः टाकू शकत होता वेजवर. म्हणून ते व्हिज्युअली इम्पेअर्ड लोकांसाठी अमेरिकेत जास्त ॲक्सेसेबल ठरलं. परंतु जसं मी म्हटलं की 13मध्ये गुगल मॅपने क्रांतिकारी पाऊल उचललं. गुगल आणि वेजमध्ये डिस्कशन झालं की जर आपण असंच ग्रो करत राहिलो तर जगात 2 मॅप्स होतील, एक वेजचा आणि एक गुगलचा. म्हणून त्यांनी कुठल्या तरी गोष्टींवर करार करून एकत्रित येण्याचा निर्णय घेतला. एकत्रित कसलं? जवळजवळ $1 बिलियन म्हणजे $1 अब्ज पेक्षाही जास्त रकमेत वेज गुगलने खरेदी केलं. आणि गुगल मॅपला जसं आधी की होल, झिपडॅश या कंपन्यांनी मदत केली, तशीच एक मदत झाली वेजमुळे. आता वेज आलं म्हणजे वेजचं पूर्ण तंत्रज्ञान आलं आणि गुगल मॅप आणि वेज दोन्ही मॅपचं एकत्रीकरण म्हणजे होतं ग्लोबलायझेशन सर्व. कारण की 2012पर्यंत, मगाशी मी चुकीने बोललो की 187 देशांमधून त्यांनी 170 अब्ज पिक्चर्स कलेक्ट केले, पण ते खरं तर 87 देशांमधूनच कलेक्ट केले होते 2007-08पर्यंत. आणि 2012पर्यंत गुगल मॅपची सर्व्हिस 39 देशांमध्ये 3000पेक्षा जास्त शहरांमध्ये दिली जात होती. परंतु वेजच्या आल्यानंतर कनेक्टिव्हिटी भयानक वाढली आणि आजच्या तारखेत सर्वांना सांगू इच्छितो मी, पहिली तर वेज आल्यामुळे गुगल मॅपवर आता आपण सर्वांना माहीत आहे की आपण जिथे कुठे जातो प्रत्येक प्लेस आपण गुगल मॅपवर ॲड करू शकतो. जर ती गुगल मॅपवर नसेल तर स्वतः टाकू शकतो. मी सुद्धा विजापूरमध्ये 1-2 शाळा माझ्या घराजवळचे लँडमार्क्स नव्हते त्या मॅपमध्ये, मी स्वतः अपडेट केले आहेत माझ्या स्टुडंट्सच्या मदतीने. तर असं करू शकतो. आणि त्यानंतर गुगल आपल्याला गाईड म्हणून आपल्याला रेकग्नाईज करतं जर आपण ॲड करत राहिलो तर. ही एक नंतरची गोष्ट आहे, ते बिझनेस मॉडेलवर आपण नंतर बोलू कधीतरी. परंतु या एडिशनमुळे जगभरात गुगल मॅपची रेकग्निशनची जी पॉवर आहे ती वाढली. आणि व्हॉईस नेव्हिगेशन तर आलंच होतं 2010च्या तितक्यात, त्याच्यामुळे आपल्यासारख्या लोकांसाठी किंवा ॲक्सेसिबिलिटी भयानक वाढली त्याची. ज्याला काहीही कळत नाही त्यालाही दायमुडिये बायमुडियेमुळे हिंदी, मराठी, इंग्लिश कुठल्याही भाषेत ते नॅव्हिगेशन मिळायला लागलं. या सगळ्या क्रांतिकारी परिवर्तनांमुळे आणि वेजच्या त्या टेक्नॉलॉजीमुळे की
कुठलाही युजर पर्सनल प्लेसेस टाकू शकतो मॅपवर. या क्रांतिकारी बदलामुळे गुगल मॅप भयानक रेव्हेन्यू गोळा करायला लागलं. मागच्या वर्षीच्या एका स्टेटमेंटनुसार गुगल मॅपच्या CEOने सांगितलं की 2023मध्ये आमचा रेव्हेन्यू $11 बिलियन असू शकतो. $11 बिलियन म्हणतोय मी, डॉलर्स. तर ही भयानक रक्कम आहे. आणि 2013 नंतर जी कमाई गुगल मॅपने चालवलेली आहे त्यातला बराचसा भाग ॲडव्हर्टाइजमेंट ॲज युज्युअल जाहिरातींमुळेच कमावतात. पण आपणा सर्वांना माहीत असेलच इतरांनाही की गुगल मॅप ॲप्लिकेशन आजही ॲड्स फ्री आहे. परंतु पुन्हा तेच की 2019मध्ये गुगल मॅपच्या CEOने सांगितलं की जरी सध्या गुगल मॅप ॲड्स फ्री असेल तरीही ते लवकरच ॲड्स दाखवायला सुरुवात करणार आहे. आता हा सगळा भाग जरी असला तरी त्यांना गुगल मॅपला ॲड दाखवायची गरजच नाही आहे. कारण की गुगल मॅप इज इटसेल्फ ॲन ॲड. कारण की तुम्ही कुठल्याही प्लेसला जाता प्रत्येक ठिकाणचे रिव्ह्यू मागतात. आणि तुम्ही बघत असाल एखादं मंदिर जरी तुळजापूरचं टाकलं आपण तर तुळजापूरचे डिरेक्शन्स दाखवतात. त्याच्यात आपण रिव्ह्यूसुद्धा बघू शकतो लोकांनी काय लिहिलं आहे त्या मंदिराबद्दल. ते लोक चांगलेही लिहित असतील वाईटही लिहित असतील, पण जितके रेटिंग्स वगैरे दिली जाते त्या ठिकाणाला, हे सगळं तुमच्या आमच्यासारखाच व्यक्ती जर करत असेल तर मागच्या आठवड्यातलाच तो विषय आला पुन्हा की मी स्वतः गुगल मॅपची ॲड करणारे लोक आहोत. गुगल मॅपवर प्लेसेस रेकमेंड करणारे लोक आहोत की चिकन चांगलं कुठे मिळतं त्याच्यासाठी. म्हणजे रेस्टॉरंट्स आपण सर्च करतो नियर बायमध्ये, रेस्टॉरंट्स, ATMs, कॉफी शॉप्स, कॅफेज वगैरे, ATMs, गॅस स्टेशन्स. तर त्याच्यात रिव्ह्यू वाचून लोक आकर्षित होतात ना. तर हे रिव्ह्यू लिहिणारे तुम्ही आम्हीच, ते वाचणारे तुम्ही आम्हीच, आणि आपले प्रेफरन्सेस ठरवणारे तुम्ही आम्हीच. परंतु त्याच्यावर कमांड पूर्णतः गुगल मॅपचं. तर गुगल मॅप हे देखील गुगलचं एक ॲड करून सगळ्या गोष्टी डेटा कलेक्ट करणारं माध्यमच आहे. पण गुगल मॅप्स स्वतःही ॲड्सच्या भरोशावर पैसा कमावतं. सध्या ते ॲड्स फ्री ॲप्लिकेशन असलं तरी लवकरच त्याच्यावर ॲड्स दिसतील असं म्हणत जरी असले तरी गुगलचे लोक पण त्याच्यावर ॲड्स दाखवण्याची सध्या तरी काही गरज मला वाटत नाही. कारण की ते स्वतःच आपल्या सर्चमधून आणि रेकमेंडेशनमधून आणि रिव्ह्यूजमधून, लाईक्समधून ऑटोमॅटिकली प्रमोट केलं जात आहे. तर हा सगळा गुगल मॅपचा प्रकार झाला. म्हणजे गुगल मॅपची ग्रोथ झाली कशी कशी होत गेली ते मी तुम्हाला सांगितलं. आता पुढे मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की हे गुगल मॅपचं प्रकरण आज का. कारण की आपण जाहिरातींबद्दल बोललो, जाहिरातींच्या मॉडेलबद्दल बोललो, त्यातून पेड आणि फ्री कसं काय प्रमोशन होतं, आणि फ्री प्रमोशन जर असेल तर आपण कसे स्वतःचा डेटा खर्च करून आणि स्वतःची माहिती खर्च करून, इन्फॉर्मेशन शेअर करून स्वतःच गुगलची ॲड पसरवणारे ॲडव्हर्टायझर्स झालेलो आहोत आपण. हे सगळं मागच्या आठवड्यात बोललो. तर आता कसं आहे, जिथे ॲडव्हर्टाइजमेंट आहे तिथे खरेदी आहे, आणि जिथे खरेदी आहे तिथे ग्राहक आहेत, तिथे डीलर्स आहेत, तिथे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत. म्हणजे थोडक्यात ऑनलाईन शॉपिंग. आपण त्या भागाकडे पुढच्या आठवड्यापासून वळणार आहोत की ऑनलाईन शॉपिंग कसं डेव्हलप झालं. कारण की ऑनलाईन शॉपिंगचा जो एरा आहे तो इंटरनेटच्या मार्केटमध्ये येण्याआधीचा आहे. म्हणजे 1990च्याही आधीपासून ऑनलाईन शॉपिंग चाललं होतं. ते आता आपण पुढच्या भागात बोलणारच आहोत. पण आता हे गुगल मॅपशी का रिलेट करतो आहे मी, ॲडव्हर्टाइजमेंटनंतर गुगल मॅप ते प्लेसेस रेकमेंड करतं, सर्व गोष्टी रेकमेंड करतं. आणि ऑनलाईन शॉपिंगसाठी आपण सर्वांना माहीत असेल की लोकेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. कुठल्या भागात कुठले प्रॉडक्ट्स अवेलेबल होऊ शकतात, नाही होऊ शकत, आणि डीलर्स, सप्लायर्स, त्यांचे ते डिलिव्हरी बॉयज आपल्यापर्यंत कसे पोहोचतील, घरोघरी पोहोचू शकतात ते या गुगल मॅपमुळेच. कारण हे सर्व एक बिझनेस मॉडेल अंतर्गत होतं आहे. आधी आपल्याला ॲड्स दाखवणार कुठल्याही प्लॅटफॉर्मवर गुगलच्या, आणि गुगल आपलं लोकेशन ट्रॅक करणार गुगल मॅपवर. पुन्हा मग आपलं लोकेशन माहीत झाल्यानंतर आपण ॲड्सवर क्लिक केल्यानंतर ते प्रॉडक्ट्स आपल्या एरियात अवेलेबल होऊ शकतात की नाही ते व्हेरीफाय करणार. अन्यथा त्याच्याशी रिलेटेड प्रॉडक्ट्स शोधून त्याच्या ॲड्स दाखवणार. आणि जेव्हा केव्हा आपण ऑनलाईन शॉपिंगसाठी प्रभावित होऊ ॲड्समुळे, तेव्हा आपल्याच लोकेशनवर यायला डिलिव्हरी बॉयला सुविधा होणार. हे सगळं म्हणजे एकंदरीतच चक्र आहे. आता ते सुचक्र कुचक्र ते ज्याचं आपण ठरवायचं आहे की चक्रव्यूह आहे. चक्रव्यूहच मानतो मी ते, सु किंवा कुचक्र असं काही नाहीच आहे. ते चक्रव्यूह आहे. तो आपण जर त्यात राहून सर्व्हाइव्ह करू शकलो अर्जुनासारखं तर ठीक आहे. अभिमन्यूसारखं मारलं गेलो तर ते मारले जातच आहोत.
आणि चक्रव्यूहातून बाहेर पडू शकलो तर मग आपण श्रीकृष्ण आहोत. तर असं आहे सगळं ते. हा प्रकार आता याच्यावर कितीही बोललं या मॉडेलवर तरी ते कमीच आहे आणि बऱ्याच गोष्टी रिपीटही होऊ शकतात. परंतु गुगल मॅपला अजून एक शेड आहे, त्याचा दुरुपयोग. गुगल मॅपमध्ये काही वाईटही गोष्टी आहेत. तसं आता गुगल मॅप जितकं जास्त ॲक्सेसिबल होत गेलं, त्याचा वाढत गेला प्रभाव आणि त्याच्या मर्यादा वाढत गेल्या असं म्हणायला पाहिजे. म्हणजे मर्यादांची मर्यादा त्यांनी ओलांडली असं म्हणायला हरकत नाही. कारण गुगल मॅपने प्रत्येक युजरच्या व्यक्तिगत जीवनात डोकावायला सुरुवात केली. प्रत्येक व्यक्तीचं घर, बरेच लोक काय करतात, आपलं स्वतःचं घर मॅपवर टाकतात. त्याच्यामुळे काय होते, आपल्या घराची पूर्ण लोकेशन, कुठून रस्ता कसा जाणार, आणि त्यांचे जे स्ट्रीट व्ह्यूचे कॅमेरे आहेत, मी त्याचा उल्लेख करायला विसरलो आधी पण हरकत नाही. स्ट्रीट व्ह्यूमध्ये पूर्ण दिसतं, पूर्ण त्या रोडवर काय काय असू शकतं, त्याच्यात काय व्हायचं ते स्ट्रीट व्ह्यूच्या टेक्नॉलॉजीमुळे गाडीचा नंबरपासून लायसन्स नंबरपर्यंत सर्व काही, इवन पर्सनल डेटा, पासवर्ड्स वगैरे लीक होत राहायचे. इतका सगळा डेटा गुगल मॅपच्या त्या स्ट्रीट व्ह्यूच्या टेक्नॉलॉजीमुळे लीक होऊ लागल्यामुळे 2015 नंतर बऱ्याच त्यांच्यावर केसेसही लागल्या, त्यांच्यावर बरेच भुर्दंडही भरावे लागले. त्यांना स्वतःच्या टेक्नॉलॉजीचा विचारही करावा लागला. आणि त्यातूनच मग तुम्हाला माहितीच आहे, मग ते इनकॉग्निटिव्ह मोड वगैरे सारख्या गोष्टी आल्या, ज्याच्यातून तुम्ही आपले प्लेसेस सर्च करून डिलीटही करू शकता किंवा कोणाला माहीत पडू नये म्हणून इनकॉग्निटिव्ह मोडमध्येही तुम्ही गुगल मॅप चालवू शकता, जेणेकरून तुम्हा व्यतिरिक्त कोणालाच ते माहीत पडणार नाही की तुम्ही नेमकं जाता कुठे, येता कुठे. ह्या सगळ्या गोष्टी गुगल मॅपने नंतर केल्या. ते याच्यासाठीच की लोकांचा डेटा लीक व्हायला लागला होता. इवन लोकांच्या गाड्यांचे नंबरपासून गाडी कुठे पार्क आहे, किती वेळ पार्क आहे, घर कुठे आहे, किती वाजता निघतो घरून, काय सगळं ते लोकेट व्हायचं. पासवर्ड्स वगैरे सगळे लीक व्हायचे. आणि ते कशामुळे? अनइन्क्रिप्टेड वायफाय नेटवर्क्समुळे. कारण की बरेचदा कनेक्ट होऊन जातात वायफाय, इथे तिथे आपण फिरतो आणि त्यातून आपला डेटा लीक होत राहतो. कोण कुठे कुठल्या डिव्हाइसला कसं ट्रेस करतं आहे, विशेषतः अनइन्क्रिप्टेड वायफायवरून, त्याचा काही नियम नाही. आणि भारतात आता कुठे सिटीज वायफाय वापरत आहेत पूर्ण शहरभर, पण इतर देशांमध्ये रेल्वे स्टेशन्सपासून तर मोठमोठ्या चौकांमधून तर मोठमोठ्या स्ट्रीट्समध्ये लोकल एरिया नेटवर्क्स थ्रू वायफाय वापरलं जातं आणि पूर्ण शहरं कनेक्ट केलेली आहेत. त्याच्यातून बरेचदा अनइन्क्रिप्टेडही असू शकतं किंवा लोक डिक्रिप्ट करून ते डेटा लीक करतात किंवा चोरतात. बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात गुगल मॅपचा खूप मोठा हात असायचा. लोकेशन्स वगैरे सगळ्या लीक व्हायच्या, पासवर्ड्स वगैरे लीक होत राहायचे. तर ह्या सर्व गोष्टींमधूनच गुगल मॅपने बऱ्याच गोष्टी शिकल्या आणि प्रयत्न केला आहे त्यांनी की आपल्या युजरला एक विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला, इनकॉग्निटिव्ह मोडसारख्या गोष्टी देऊन. त्याच्यातून त्यांची सुरक्षितता आणि बऱ्याच गोष्टींवर गुगल लक्ष ठेवतं आहे, त्याची काळजी घेतं आहे आणि जाणीवपूर्वक त्यांना सुरक्षेची हमी देतं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विश्वास देतं आहे. तर हरकत नाही, प्रत्येक गोष्टीला चांगल्या वाईट बाजू असतातच आणि शेवटी प्रत्येकाला खांद्याच्या वरती दिलेलंच असं आहे. ज्याने कोणी दिलेलं आहे, कोणी देवाने दिले असेल किंवा निसर्गाने दिले असेल, पण खांद्याच्या वरती सर्वांनाच दिलेलं आहे. ते म्हणजे सांगायची गरजच नाही. त्याचा वापर करायचा आपण आणि योग्य तो निर्णय घेऊन. पुन्हा तेच की हे गुगल मॅपचं जे मॉडेल आहे ते ॲडव्हर्टाइजमेंट भोवती कसं फिरतं आणि पुढच्या भागात आपण ऑनलाईन शॉपिंगमध्ये घुसणार आहोतच. तर तो एक चक्रव्यूह आहे. त्यात आपण सर्वाईव्ह जर करत असू तर आपण अर्जुन आहोत. जर त्यात आपण मारले जात असू, बरेच लोक मारले जातात, तर ते अभिमन्यू आहेत. आणि त्यातून बाहेर जर कोणी पडत असेल तर ते श्रीकृष्ण आहेत. आपापला निर्णय आपापल्या सद्विवेक बुद्धीने घ्यायचा आहे आणि आपापल्या अर्जुनत्वास, अभिमन्युत्वास किंवा कृष्णत्वास प्राप्त व्हायचं आहे, इतकंच सांगतो. आणि आता वळूया आजच्या रेकमेंडेशनकडे. तर जसं मी म्हटलं की आपण पुढच्या भागात चर्चा करणार आहोत ऑनलाईन शॉपिंगबद्दल. तर एक डॉक्युमेंटरी फिल्म आहे, ती रेकमेंड करतो आहे आज. आपण बघावी, यूट्यूबलाच आहे. फ्रंटलाईन PBS चॅनल आहे, तिथे फुल मूवी आहे, 1 तास 53 मिनिटांची. ॲमेझॉन, द राईज अँड रेन ऑफ जेफ बेझोस, ॲमेझॉन एम्पायर, ही मूवी आहे 2 तासांची जवळपास.
त्यात सगळं दाखवलेलं आहे की कसं ॲमेझॉन राईज झालं आणि कसं काय काय झालं ते आपण बोलणारच आपल्या याच्यात. तेव्हा मी दुसरं काहीतरी रेकमेंड करेन, पण सध्या मी ते बघत आहे, अर्धं बघून झालेलं आहे माझं, मला त्याच्यावरच बोलायचं असल्यामुळे. तर पण हे सर्वांनी बघावं म्हणून मला असं वाटतं की मी तर काय इथे 15-20 मिनिटात बोलून निघून जातो, पण तुम्ही डिटेल्ड इन्फॉर्मेशन ती बघायला हवी. डॉक्युमेंटरी इंग्लिशमध्ये आहे, पण यूट्यूबला आहे. फ्रंटलाईन PBS नावाचं चॅनल आहे, तिथे ॲमेझॉन एम्पायर द राईज अँड रेन ऑफ जेफ बेझोस असं नाव आहे त्या डॉक्युमेंटरीचं. तर बघावी आपण सर्वांनी. आणि शेवटी पुन्हा तेच सांगतो की आज गुगल मॅपबद्दलचे अपडेट्स देतो थोडेसे, की आज गुगल मॅप दर महिन्याला 1 अब्ज लोक वापरतात आणि दिवसाला लाखो, एका दिवसात कितीतरी लाख वेळा गुगल मॅप अपडेट केलं जातं म्हणजे नवीन नवीन प्लेसेस, त्याचे लोकेशन्स करेक्ट केले जातात, नावं दिली जातात, बरोबर सगळं केलं जातं. तर हे अपडेट्स आणि त्याचे वापरणारे लोक इतकं सगळं बघता गुगल मॅपचं, म्हणजे जेव्हा सुरू झालं तेव्हा त्यांनी असा विचार नसेल केला की संपूर्ण जग आपण कनेक्ट करू शकू म्हणून, पण आज त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. त्याचे इफेक्ट, साईड इफेक्ट सर्व काही आहेतच. आणि आपापल्या गरजेनुसार, आपापल्या सोयीनुसार आणि आपापल्या सद्सद विवेकबुद्धीनुसार ते वापरायचं आहे. पण इथेच आपलं वाक्य येतं की एव्हरीथिंग इज लीगल ऑन इंटरनेट. अधिकृत आहे सगळं अधिकृत आहे. एव्हरीथिंग इज लीगल ऑन इंटरनेट, बट व्हॉट इज राईट यू बेटर डिसाईड. वी बेटर डिसाईड इंडीड. यूपेक्षा वी जरा छान वाटते, म्हणून की सगळं अधिकृत आहे इंटरनेटवर, पण बरोबर काय, योग्य काय ते आपण ठरवायचं आहे. चला मग, थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुढच्या भागात. हॅव अ नाईस टाईम. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.